विद्यार्थ्यांना मनसेनं पाठिंबा दिलाय। मनसेचे नेते संदीप देशपांडे आंदोलन करणारे आझाद मैदानामध्ये ते आंदोलन करणार असल्याचं कळतंय। तर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या प्रश्नावरून मनसेनं आता आक्रमक भूमिका घेतलेली आहे। तर संदीप देशपांडे आता मैदानामध्ये उतरत आहेत। आझाद मैदानामध्ये संदीप देशपांडे आंदोलन करणार असल्याचं कळतंय। मनसेनं आता सीजेपीच्या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे, विद्यार्थ्यांना पाठिंबा दिला आणि या सगळ्या संदर्भात आमच्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य यांनी संदीप देशपांडे यांच्यासोबत संवाद साधलेला आहे। आपण पाहूया। संदीप देशपांडे मनसेकडून चला व्यवस्थेचा प्रश्न विचारूया यासाठी आंदोलन करणार आहेत। आझाद मैदान इथे जाऊन ते आंदोलन करतात। नेमकं हे आंदोलन ते कसं करणार आहेत, काय या सगळ्या संदर्भात आपण त्यांच्याशी बातचीत करूया। सर, नेमकं काय आता कसं निघणार आहात, इथून किती वाजता निघणार आहात, कसं आंदोलन असणार आहे आपलं? आम्हाला जी पोलिसांनी परवानगी दिलेली आहे ती आझाद मैदानासाठी दिलेली आहे, त्यामुळे काही मार्च वगैरे नाहीये। पण आम्ही आझाद मैदानात 11 वाजता सगळ्यांना आवाहन केलं आहे की जमा। चर्चा करून देखील मार्ग निघत नाहीयेत असं एकंदरीत चित्र सध्या जंतर मंतरवर तयार झालेलं आहे। प्रचंड मोठ्या प्रमाणात विद्यार्थी जे आहेत ते सध्या रस्त्यावर उतरलेले आहेत। जंतर मंतरवर एक क्लेरिफिकेशन द्यायचंय की तिथे अजून चर्चाच केली नाहीये। चर्चा होऊनही मार्ग निघत नाही, चर्चाच करायला तयार नाही। परवा जेपी नड्डांनी त्या मुलांना बोलवलं, 4 तास थांबवलं आणि 10 मिनिटं भेटली। याचा अर्थ तुम्हाला चर्चा करायची नाहीये। माझं एवढंच म्हणणं आहे की आपल्या घरी लहान मुलं आहेत, ती चिडतात, आपल्यावर रागवतात, नाराज होतात, मग आपण घरी काठ्यांनी मारतो का त्यांना? त्यांच्याशी आपण बोलतो, संवाद साधतो, त्यांचं दुःख ऐकून घेतो। मला वाटतंय हे वडिलकीच्या नात्याने सरकारने करायला पाहिजे। दर रविवारी आम्ही तुमची मन की बात ऐकायची, आमच्या मन की बात तुम्ही कधी ऐकणार? धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा अद्यापही झालेला नाहीये। कशा पद्धतीने आज तुम्ही या आजच्या आंदोलनामध्ये देखील मागणी करणार? मला वाटतं एक नंबरचा निर्लज्ज माणूस आहे हा धर्मेंद्र प्रधान। एवढं सगळं होऊन म्हणजे मला लालबहादूर शास्त्री आठवतात। ते रेल्वे मंत्री होते, त्यावेळेला एक रेल्वे ऍक्सिडेंट झाला म्हणून त्यांनी व्यथित होऊन राजीनामा दिला। इथे हजारो मुलं लाटाकाट्या खात आहेत या धर्मेंद्र प्रधानमुळे, आणि याला लाज वाटत नाही। निदान जनाची नाही तर मनाची लाज ठेवून त्यांनी राजीनामा दिला पाहिजे। व्हिडिओ जर्नलिस्ट स्वप्नील मोरेसह मी भाग्यश्री प्रधान आचार्य, जय महाराष्ट्र न्यूज।